आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि ही शिवजयंती फक्त ढमाले परिवारातर्फेच नाही, शिवरायांसोबत जे काही मावळे होते त्या सर्व सरदार घराण्यांच्या वतीने ही शिवजयंती साजरी करण्यात येते। आणि आज आम्ही इथे जी शिवरायांची भव्य पूजाकृती एक पूर्ण आकृती उभारलेली आहे, तर तुम्ही नीट बघाल तर त्या मूर्तीच्या एका हातामध्ये राजदंड आहे आणि एक हात मोकळा आहे। तो हात काय दर्शवतो की तो सगळ्या धर्मांना घेऊन, सर्व जाती पंथाच्या लोकांना सोबत घेऊन सर्व समावेशक अशी ती आकृती आहे आणि एका हातामध्ये राजदंड आहे। तर तो राजदंड जो आजच्या परिस्थितीसाठी एकदम द्योतक आहे की तुम्हाला जेव्हा परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायची असते तेव्हा तुम्हाला राजदंड हातामध्ये घ्यावाच लागतो। तर ते एक शक्तीचं आणि प्रेमाचं असं ते द्योतक आहे, म्हणून आम्ही ही मूर्ती ह्या वर्षी निवडलेली आहे। तर मला ह्या मूर्तीकडे बघून परत परत हे सांगावंच वाटतं की आज जी सामाजिक परिस्थिती आहे, जे कोणी राज्यकर्ते आहेत, जे कोणी समाजकर्ते आहेत आणि जे कोणी नागरिक पण म्हणून रस्त्यावर वावरतात, त्या सगळ्यांनी ह्या मूर्तीला डोळे भरून बघावं आणि ही मूर्ती आपल्याला काय सांगते हे एकदा जरा मनामध्ये साठवावं, एवढं सांगून थांबते। वीर सरदार आटकेपार जेवढे मडकरी वीर सरदार मानाजी पायगुडे पाकिस्तानमध्ये जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर पहिलं मराठी पाऊल पडलं। ते मराठी पाऊल होतं आपल्या मराठी माणसं म्हणजे वीर सरदार मानाजी पायगुडे। त्यामुळे आमच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या माध्यमातून आज आम्ही आमच्या राजाला मानवंदन देण्यासाठी जातोय। आजच्या लाखोचा जनसमुदाय इतिहास लोटलेला आहे। प्रत्येक घराघरातून लहान मुलापासून छोटे मोठे सर्व इथे येतात आपल्या राजाला मानवंदन देण्यासाठी। आणि जो आपला लाल किल्ला आहे दिल्लीमध्ये, त्या लाल किल्ल्याचे मुख्य जे 2 दरवाजे होते, ते 2 दरवाजावरती मानाजी पायगुडेंनी पहिला कब्जा मिळवला होता। आणि जे पानिपतचं युद्ध झालं, त्या पानिपतच्या युद्धामध्ये जे घोडेस्वार इथून 20,000 घोडेस्वार नेलते, त्या घोडेस्वाराचं नेतृत्व वीर सरदार मानाजी पायगुडेंनी केलं। ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही लाखोच्या समुदायाने नेहमीच प्रत्येक वर्षी हा रथ सोहळा तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोशाने आम्ही करत असतो। ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे।